हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघत आहोत. डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पहिला प्रश्न आहे, चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रायन-4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2028मध्ये प्रक्षेपित करणार आहेत. आता चंद्रयान-3 बद्दल माहिती घेऊयात. चंद्रयान-3 लॉन्चची तारीख 14 जुलै 2023 होती. दुपारी 2:35 लॉन्च साईट सतीश धवन स्पेस सेंटर. लँडिंग तारीख होती 23 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 6 वाजता. लँडिंग साईटचं जे नाव दिलं आहे ते आहे शिवशक्ती पॉईंट. राष्ट्रीय अवकाश दिवस 23 ऑगस्टला साजरा केला जातो आणि हा जो शिवशक्ती पॉईंट आहे यावर आधारित एक तलाठी पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आता इस्रोची जी स्थापना आहे ती झाली आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे कर्नाटक कॅपिटल बेंगलुरू या ठिकाणी. नेक्स्ट, WHOने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत कोणाचा समावेश केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नोमा म्हणजेच तोंडाचा कर्करोग याचा विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने समावेश केला आहे. याविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1988ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲनोम. उपमहासंचालक आहे सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकूण 194. नेक्स्ट, कोणता देश 2002 पासून लोह, पोलाद, ॲल्युमिनियम, सिरॅमिक आणि सिमेंटवर कार्बन सीमा कर लागू करेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, UK या ठिकाणी पाहिजे. 2024 पासून लोह, पोलाद, ॲल्युमिनियम आणि सिरॅमिक्स आणि सिमेंटवर कार्बन सीमा लागू करेल. कराचा दर परदेशात आयात केलेल्या वस्तू बनवण्याशी संबंधित कार्बन उत्सर्जन आणि UK कार्बनच्या किमतीमधील अंतर यावरून अवलंबून असेल. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 4, गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवली आहे? राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो चुकलेले आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक BSF यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे आन्सर आहे ते आहे CISF याच्याकडे विद्यार्थी मित्रांनो ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आता BSFचे जे महासंचालक आहेत ते आहेत नितीन अग्रवाल. CRPFचे आहेत अनिश दयाल सिंग. IBचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका. रॉचे महासंचालक आहेत रवी सिन्हा. CISFचे महासंचालक आहे नीना सिंग. CBIचे महासंचालक आहेत प्रवीण सूद आणि ITBPचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग. नेक्स्ट, दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 25 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी डिसेंबरच्या 25व्या दिवशी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर जे पुस्तक आहे ते लिहिलं आहे सागरिका घोष यांनी. आणि सुशासन जो सप्ताह आहे तो 19 ते 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. लक्षात घ्या, यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे 25 डिसेंबर 1924. मृत्यू आहे 16 ऑगस्ट 2018 आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 10वे पंतप्रधान होते. नेक्स्ट, युनेस्कोने कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून नाव दिले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, केम्पेगौडा बंगळुरू. आता युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. स्थापना झाली आहे 16 नोव्हेंबर 1945ला. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. कॅम्पेगौडा यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी समृद्धीचा पुतळा याची जी उंची आहे ती आहे 108 फूट म्हणजेच 33 मीटर. तर लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 3000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे. जे विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्याने 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे, 3065 मेगावॅट सोलर पार्क क्षमता असलेले देशातील अव्वल राज्य कोणते? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू की राजस्थान. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसंच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.